आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरच्या वतीने शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन येथे 18 ते 22 जुलै या कालावधीत रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवाचे उद्घाटन आज दिनांक 18 जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ, विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी श्री गौडा म्हणाले, पारंपरिक ग्रामीण आहाराचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या रानभाज्यांचे सेवन आरोग्यास अत्यंत उपयुक्त ठरते। या महोत्सवाचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। प्रकल्प अधिकारी श्री राचेलवार म्हणाले, नागरिकांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने प्रथमतःच रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। जंगलातील या भाज्यांमुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते। या महोत्सवात रानातील 25 ते 30 प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे आदिवासी बांधवांकडून रानभाज्यांचा उपयोग करून तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा येथे लावण्यात आले आहे। 5 दिवसीय महोत्सवाचा शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी कुटुंबासह लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। रानभाज्या या जंगल, डोंगराळ भाग, शेतकाठ, माळरान या ठिकाणी नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या वनस्पती असून या खाण्यायोग्य असतात। या भाज्यांमध्ये उच्च पोषण मूल्य, औषधी गुणधर्म तसेच स्थानिक सांस्कृतिक परंपरेचा वारसा असून ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या दैनंदिन आहारात या भाज्यांचा समावेश करून सुदृढ आरोग्य राखले आहे। चंद्रपूर जिल्हा जैवविविधतेने समृद्ध असून येथे अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत। यामध्ये कंद भाज्यांमध्ये करांदे, कणगर, कडुकंद, कानबाई, अळू यांचा समावेश आहे। हिरव्या भाज्यांमध्ये तांदूळजा, काटमाट, कुडा, टाकळा, कोहळा, कुई, पोळ, कवळा, लोथा, तर फळभाज्यांमध्ये करटोली, वाघेडा, चिचुडी, पायार, मोह, कपाळ फोडी, काकड तसेच फुलभाज्यांमध्ये कुडा, शेवळ, उळशी, तरोटा, कुडव्याच्या शेंगा आदींचा समावेश आहे। महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरच्या सहाय्याने प्रथमतः जिल्ह्यामध्ये आपण एक रानभाज्या महोत्सव आयोजित केलेला आहे। त्या रानभाजी महोत्सवाचा एक उद्देश आहे की आमच्या आदिवासी लाभार्थी जे आहे, जे जंगलात राहतात, खेड्यात राहतात, रानात राहतात, त्यांच्याद्वारे आणलेली जंगलातली भाजी आहे हे कुठेतरी त्याची विक्री झाली पाहिजे आणि आमच्या आदिवासी लाभार्थ्यांना कुठेतरी लाभ मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे जंगलात मोठ्या प्रमाणात वनौषधी सुद्धा प्राप्त आहे। या वनौषधीचा उपयोग करून बऱ्याच व्याधींवर त्यांना उपचार करता येते। ज्याप्रमाणे आमचे आदिवासी बांधव जंगलातली ही रानभाजी, जंगलातलं हे वनौषध चा उपयोग करून जसे सुदृढ आहे, आरोग्याच्या विविध व्याधींवर या वनौषधीचा उपयोग ते करतात, त्याचा फायदा चंद्रपूरवासियांना कुठेतरी झाला पाहिजे। या उद्देशाने आम्ही हा रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे। हा रानभाजी महोत्सव 18 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत आयोजित केलेला आहे। आताच माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्या रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन केलेलं आहे आणि पूर्ण चंद्रपूरवासियांना आवाहन केलं आहे की या रानभाजी महोत्सवाचा या 5 दिवसांमध्ये सर्व चंद्रपूरवासियांनी लाभ घ्यावा, जेणेकरून त्यांच्या रानभाज्यांच्या साहाय्याने, विविध वनौषधीच्या साहाय्याने आरोग्य हे सुदृढ करता येईल। धन्यवाद।